होतोय असं वाटतं? मला तर असं वाटतंय की काय काय लोक काय काय पोरांना किडनॅप करतात तर त्यांच्याहून बचाव करण्यासाठी हे करायला पाहिजे। या मुलांना कळलेलं आहे यांनी जो मुद्दा उपस्थित केला की मुलांना सुद्धा किडनॅप करण्याचे प्रकार होत असतात, त्यामुळे ह्या मुलांना जरी या पुढच्या काळामध्ये कोणी पकडण्याचा प्रयत्न केला किंवा कोणी कशाही पद्धतीने त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आपण नेमकं स्वतःचं प्रशिक्षण स्वतःचं संरक्षण कसं करू शकतो हे त्यांना समजलेलं आहे। इथे मुलं प्रॅक्टिस करतायत, त्यांना न थांबवताच आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे, आपल्याला थोडंसं पुढे जावं लागणार आहे। तुला आवडतं इथे? तू कधीपासून येते? झाले 3 ते 4 महिने 3-4 महिन्यापासून येते। मग तुला कसा याचा फायदा होतोय? नेमच्या रोजच्या आयुष्यात कसा फायदा होतोय? रोजच्या आयुष्यात म्हणजे कधी भांडण झालं तर मस्ती करायला होतं, पण कोणी पण काय पण येऊन मागून हात लावतं। सध्याची दुनिया तर अशीच आहे, मग त्याच्यासाठी सरांनी खूप सारे स्टेप शिकवले। अच्छा, तेच उपयोगी पडतं। बरं, पण असा कधी प्रत्यक्ष तुला हे आलाय म्हणजे अनुभव नाही ना अजून? नाही, पण तू स्वतः करू शकतेस कुठल्याही पद्धतीचं प्रोटेक्शन, काही जरी झालं तरी तू स्वतः करू शकतेस, दुसऱ्याचंही करू शकते स्वतःबरोबर। प्रयत्न करीन असं काय झालं तर दुसऱ्यांना पण आणि स्वतःला पण वाचवायचा खूप प्रयत्न करेन। अच्छा, पण मला असं वाटतं की तुम्हाला जे प्रशिक्षण दिलं ते त्याचा ह्या दोन्ही अंगाने फायदा होऊ शकतो। काय? दोन्ही अंगाने फायदा होऊ शकतो, कारण प्रशिक्षण जे आहे ते तुमचंच नाही तर बाकीच्यांनाही प्रशिक्षण देण्यासाठी फायदा होत असेल। हो, खरं माझी बहीण लहान आहे, ती सध्या इथे तिचा क्लासेस असतात सकाळी, म्हणून ती येऊ नाही शकत, मग तिला तिकडे जाऊन शिकवते। अच्छा, तू शिकवण्याचं काम करते? हां, म्हणजे सर मला शिकवतात, मी जाऊन त्यांना शिकवते आणि सर समजून घेतात। नाही आलं तर 1000 वेळा दाखवते। सर काय म्हणतात, तुम्ही एक स्टेप समजून घ्या, पाहिजे तर किती पण वेळ लागेल पण समजून घ्या तुम्ही। म्हणजे समजलं, क्लिअर झालं, डोक्यात बसवायला सर सांगतात, नाही बसली ओरडणार पण सांगणार, नीट सांग। या मुलांना जोपर्यंत व्यवस्थित कळत नाही, त्यांचं समाधान होत नाही मनाचं आणि या मुलांचं समाधान होत नाही, तोपर्यंत सर या मुलांना शिकवत असतात। इथे काही मुलं सरांनी अशी तयार केलेली आहेत इथल्या की जी मुलं इतरांना सुद्धा प्रशिक्षण देऊ शकतील आणि अशाच काही मुलांपैकी जी मुलं आहेत त्यांच्याशी आपल्याला बोलायचं आहे। अशा मुलांपाशी आपण जाणार आहोत। तू या मुलांना शिकवतो स्वतः आणि तूही या मुलांना शिकवतो, तुम्ही जेव्हा मुलांना आता शिकवताय तर तुम्ही स्वतः चांगल्या पद्धतीचे तयार झालाय असं वाटतंय तुम्हाला? आता सर जर आम्हाला सांगत असतील म्हणजे मुलांना शिकवा करून, तर सरांना काही ना काही वाटत असेल की यांना येतं, त्यामुळेच ते मुलांना शिकवायला सांगत असतील। पण आत्ताच्या काळामध्ये मुलांच्या संख्येमध्ये वाढ होतीये, थोड्या अलीकडच्या काळात असं वाटतंय काही? हां, पहिलं तर संख्येमध्ये वाढ होत होती, पण मध्यंतरी काय शाळा परीक्षा यामुळे मुलं येण्याचे कमी झाले। आज परत संपर्क जास्त केल्यामुळे मुलांची संख्या परत वाढली, कारण की आता परीक्षा संपल्यात आणि सुट्ट्यांचे दिवस सुरू आले, त्यामुळे मुलं वाढतात। बरोबर, ही सगळी ह्याच भागातली मुलं येतात, बरीचशी जी आहेत ती इथली जवळपासचीच मुलं आहेत। ही मुलं जेव्हा प्रशिक्षण घेत आहेत तेव्हा मुळात स्वतःचं संरक्षण करू शकतील पण इतरांचंही करू शकतील असं प्रशिक्षण मिळतंय। हां, त्या ठिकाणी बघितलं तर आत्तापर्यंत ज्या सरांनी शिकवलं आहे त्याच्यामध्ये ना समोरचा आपल्याला जर घात करत असेल तर स्वतःची आपण रक्षा करू शकतो, एवढी कॅपॅसिटी आता त्या मुलांमध्ये आली। बरोबर, बरं, आता तुम्हाला फायदा होतोय, तुम्ही स्वतः सुद्धा त्याचा उपयोग करताय, तर तुमच्या बाबतीत असा कधी प्रसंग घडलेला आहे का? हां, म्हणजे आम्ही मित्रांमध्ये सहज कधी हातवारी करत असतो तर अचानक आमचे हात उठले जात असं होतं, तर ते आम्हाला असं म्हणजे आमच्यामध्ये बदल दिसतोय की जे सरांनी आम्हाला शिकवलं ते स्वतःहून व्हायला लागले। अच्छा, पण बॉडीमध्ये बराच फरक पडला असेल की नॉर्मल जी बॉडी आहे, ज्याने कुणी अटॅक केला तर त्याला होणारा त्रास आणि तुम्हाला पटकन कुणी मारला तो होणारा त्रास, यात कशी तफावत जाणवते? सध्या फ्लेक्झिबिलिटी जी आहे त्याच्यावर सर जास्त जोर देतात, त्यामुळे फ्लेक्झिबिलिटी बघितलं तर शरीरामध्ये फ्लेक्झिबिलिटीमध्ये बदल झाला। अच्छा, तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढलेली आहे आणि शरीरातला जो टफनेस आहे तो वाढण्यासाठी याच्यामुळे मदत होतीये। खरं तर इथे ज्या मुलांना जे प्रशिक्षण दिलं जाते ते शाखा 9च्या माध्यमातून इथले जे प्रशिक्षक आहेत ते त्यांना प्रशिक्षण देत आहेत, ते स्वतः शाखा प्रमुख आहेत आणि तरीही ते प्रशिक्षण देत आहेत। इथली जी लहान लहान मुलं आहेत ती गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येक रविवारी इथे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात। आता तर सुट्ट्यांचे दिवस आहेत, त्यातून स्वसंरक्षणाबाबत सामान्यांमध्ये पालकांमध्ये जागृती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे या मुलांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतोय। आज इतर मला कोणी मदत करायला येत नाही असं न म्हणता मी स्वतः माझं संरक्षण करण्यामध्ये किंवा थोड्याफार प्रमाणात का होईना सक्षम आहे असं म्हटलं तरी भरपूर आहे आणि त्याचाच उपयोग करून ही मुलं घेत आहेत आणि त्यामुळे त्यांचा टफनेस वाढलेला आहे, त्यांची क्षमता वाढतीये। या
मुलांमध्ये एक वेगळी क्षमता वाढते आहे. आज आपण कोणतीही समस्या न घेता समस्येचं निराकरण कशा पद्धतीनं करता येतं यावरती शाखा नोंद घेतलेला आहे. पण तरीही तुमच्या भागात जर काही समस्या असेल तर तुम्ही आम्हाला कळवू शकता. आमची शाखा सगळीकडे आहे. कॅमेरा पर्सन ऋषिराज आणि शाहीनसह प्रज्ञा कुलकर्णी, TV9 मुंबई.